कॅप्टन अशोक खरात याच्या संपूर्ण जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केलेली आहे आणि हे प्रकरण तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी बाहेर काढलेलं आहे. ताई, खरं तर काय प्रकरण आहे? कारण कॅप्टन अशोक खरात आता एक 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 त्याची पापं बाहेर यायला लागलेली आहेत. पण परंतु त्याने महिला तर सोडा, पुरुषांना पण त्रास दिला. हो. कॅप्टन अशोक खरात जो आहे तो अनेकांना त्रास द्यायचा. त्याच्या विरोधात कुणी आवाज उठवला तर ते प्रकरण दाबलं जायचं. आपण बघितलं असेल की 17 मार्च 2026ला जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला मध्यरात्री अशोक खरातला अटक झाली आणि त्यानंतर SITने जेव्हा आवाहन केलं तेव्हा अनेक पीडिता समोर येत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत. परंतु मी आज जे प्रकरण समोर आणलेलं आहे ते 2022चं आहे आणि 2022ला म्हणजे 11 जून 2022ला एक शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, ज्याच्यामध्ये विकास रामदास दिवटे यानं जी आहे ती खरातच्या धमक्यांना कंटाळून जी आहे ती आत्महत्या केलेली आहे. आणि आत्महत्या केल्यानंतर त्याच्या खिशामध्ये जी आहे तो मयत झाल्यानंतर त्याच्याकडे जी सुसाईड नोट आढळली त्याच्यामध्ये कॅप्टन खरातचं नाव होतं. जे मोबाईल रेकॉर्डिंग्स आहेत ते खरातने कशा पद्धतीनं धमक्या दिल्या ते रेकॉर्डिंग्स पोलिसांकडे आहेत. परंतु IPC 306, 34, 506 एवढी गंभीर कलमा असून सुद्धा अशोक खरातची चौकशी झाली नाही. त्याला त्या प्रकरणात ती व्यक्ती मयत असून सुद्धा त्याला अटक करण्यात आली नाही. आणि त्यानंतर 28/10/2022ला जेव्हा चार्जशीट दाखल करायला लागली तेव्हा चार्जशीट दाखल करताना त्याची जी काही सासरची मंडळी होती त्या तिघांच्याच नावाने जे आहे ते आरोपी म्हणून चार्जशीट दाखल झाली आणि अशोक खरातचं नावच गायब केलं गेलं. म्हणजे अनेक अधिकारी हे अशोक खरातचे भक्त होते आणि त्याला कुठंतरी पाठीशी घालण्याचं काम करत होते. आणि आपण बघितलं असेल की चार्जशीट दाखल झाली आणि 23 नोव्हेंबर 2022ला त्यावेळेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले जे एकनाथजी शिंदे आहेत ते शिर्डी दौऱ्यावर होते आणि अचानक ते मिरगावला जे आहेत ते दर्शनाला गेले होते. आणि शिंदे साहेब तिथं गेल्यामुळे आपण जर बघितलं तर त्याची पॉवर वाढली. त्याला जे काही एक दाखवायचं होतं की माझं आता कोणी काही बिघडवू शकत नाही, मुख्यमंत्री माझ्याकडे येतात. आणि हे अधिकारी जे आहेत हे कुठंतरी खतपाणी घालत होते, कारण मुख्यमंत्री जेव्हा कधी दौरा करत असतात तेव्हा मुख्यमंत्र्यांचं सचिवालय त्या जिथं जाणार असतात त्याचे रिपोर्ट देत असतं. त्याच्यामध्ये गुप्तचर यंत्रणा जी आहे, इतका मोठा गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती मयत आहे, मग त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना का सांगितलं नाही का? मग झोपेचं सोंग या यंत्रणांनी घेतलं, कारण अनेक अधिकाऱ्यांचे जे आहे ते आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध खरातचे असल्यामुळं खरातला वाचवण्याचा त्यावेळेला प्रयत्न झाला. त्यामुळं हे प्रकरणाची पुनर्चौकशी होणं गरजेचं आहे आणि विकास दिवटेंना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे नेत्यांचा वरदहस्त आपण म्हणतोय, एकीकडे अजून एक प्रकरण समोर येते की अजितदादांच्या फोटोवर काळी जादू करण्यात आली होती. ते प्रकरण काय सांगाल? अजितदादा पवारांच्या फोटोवर काळ्या फुल्या मारल्या गेल्या आहेत अशी एक माहिती एका ट्विटच्या माध्यमातून समोर आली. खरं तर हे गंभीर आहे. अजितदादा पवार हे स्पष्ट वक्ते होते, कुठल्याही अंधश्रद्धेला कधी बळी पडले नाहीत आणि त्यांच्यावरच अशा पद्धतीनं जर आघोरी पूजा किंवा अशा पद्धतीच्या फुल्या केल्या असतील आणि त्यांच्याच जवळच्या नेत्यांनी जर हे केलं असेल तर त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. आता ही ही एक सगळी बाजू झाली, परंतु सगळ्या नेत्यांचं याच्यात नाव येतच आहे. नीलम गोऱ्हेंनी मात्र त्यांच्यावर जेव्हा आरोप झाला या सगळ्या आरोपांचं खंडन केलं. म्हणे मी तिकडे गेलेच नाही, मी स्वामी समर्थांशिवाय कुठल्या देवाला मानत नाही, बुवा बाजीला तर मी अजिबात थारा देत नाही. मग त्यांच्याबद्दल काय असे पुरावे आहेत की त्या नाही म्हणतात आणि तुम्ही हो म्हणता? नीलम गोऱ्हेंचं जे काय म्हणणं आहे, एकतर त्यांनी दुसऱ्यांकडून चिठ्ठी लिहून आणली होती आणि ते त्या वाचून दाखवत होत्या. त्यात त्या म्हणतायत की मी खरातकडे कधी गेलेच नाही. पूर्णपणे खोटं बोलतायत. खरातकडे जाताना त्यांच्याबरोबर ज्या ज्या व्यक्ती त्यांच्या शिवसेनेच्या होत्या त्यातल्याच काही व्यक्ती ज्या आहेत त्या माझ्याकडे आलेल्या होत्या आणि ते त्या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यामुळे जेव्हा कधी योग्य वेळ येईल तेव्हा ते पुरावे समोर आणले जातील आणि ते साक्षीदार समोर आणल्यावर मग नीलम गोऱ्हे खरं बोलत होत्या की खोटं बोलत होत्या हे सगळ्यांच्या जे आहे ते निदर्शनास येईल. शेवटचा प्रश्न. असं म्हटलं जात होतं की तृप्ती देसाई यांना बंधू अशोक खरात यांचं सगळ्यात पहिल्यांदा हे प्रकरण माहिती होतं, मग ते बाहेर निघायला वेळ का लागला? नाही, अशोक खरातच्या संदर्भामध्ये काही पेनड्राईव्ह येणार आहेत आणि ते पेनड्राईव्ह आल्यानंतर ते सगळ्यात पहिला माझ्याकडे येणार अशा पद्धतीची बातमी 2025ला मला फोन आलेले होते. परंतु त्यावेळेला पेनड्राईव्ह आले नाहीत, कारण अशोक खरातची एक बातमी जी आहे ती पेपरला श्रीरामपूरच्या आली आणि पेनड्राईव्ह येऊ शकले नाहीत. नंतर आमच्याकडे नोव्हेंबर-डिसेंबरलाही पेनड्राईव्ह येणार होते, पण त्यावेळेला ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्याच विरोधात जे आहे ते पोलिसांनी वावी पोलीस स्टेशनला जे आहे ते 29/12ला गुन्हा दाखल केला आणि पेनड्राईव्ह गायब केले. पण ते पेनड्राईव्ह 5 मार्च 2026ला ऑफिसमध्ये रात्री माझ्याकडे आले
आणि तातडीनं नगर पोलिसांना जे आहे ते आम्ही सुपूर्त केले आणि 6 मार्चपासून जी कारवाई सुरू झाली त्यानंतर आपण बघितलं असेल की मग 10 तारखेला लुकआउट नोटीस जारी केली, 12 तारखेला त्याचं ऑस्ट्रेलियाचं तिकीट होतं, तो तिकडे जाऊ शकला नाही, फिर्यादी महिला तातडीनं मिळत नव्हती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले आणि मग नाशिकमध्ये फिर्यादी महिला समोर आली. 17 तारखेला तो जबाब झाला आणि 17 तारखेला मध्यरात्री जी आहे ती कारवाई झाली. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी माझ्याकडे 5 मार्चला आल्या, 6 मार्चपासून पोलिसांच्या माध्यमातून जे एक गुप्त काम सुरू होतं ते काम सुरू होतं, त्या टीमची एक मी सदस्य होते आणि अशोक खरातला बेड्या पडल्या, तो परदेशात पळून गेला नाही. मला असं वाटतं की याचं श्रेय जेवढं पोलिसांना आहे तेवढंच पेनड्राईव्ह ज्यांच्याकडे होतं आणि आम्ही ज्या पद्धतीनं या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गेलं त्याचं श्रेय आम्हाला पण आहे. त्यामुळं आमचं असं म्हणणं होतं की पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धीत येण्यापेक्षा त्याला बेड्या घालणं आणि पीडितांना न्याय मिळवून देणं फार गरजेचं होतं आणि ते आम्ही करू शकलो. रुपाली चाकणकरांना काय आवाहन करा? रुपाली चाकणकरांना हेच आव्हान आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची अजून चौकशी किंवा समन्स आलेला नाहीये. समन्स आलेला नसेल तर ठीक आहे, परंतु समन्स जेव्हा येईल तेव्हा मात्र त्यांनी चौकशीला सामोरं जाणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याविषयी ज्या काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या पाहिजेत ती सत्यता त्या जेव्हा SITला जबाब देतील त्याच्यातून समोर येणार आहे. त्यामुळे जेव्हा कधी समन्स येईल आणि त्यांना समन्स येणारच आहे, त्याच्यामध्ये एकतर त्या शिवनिकामध्ये ट्रस्टी होत्या, त्यांचे बरेच फोटो वगैरे तर समोर आलेलेच आहेत, परंतु पत्रकार खेमणारांचा जो जबाब SITला झालेला आहे तिथं ज्या पद्धतीनं चाकणकरांनी दबाव आणला त्या पुराव्यानिशी जो आहे तो त्यांचा जबाब रेकॉर्ड केलाय. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे. फक्त जेव्हा कधी समन्स येईल तेव्हा त्यांनी तातडीनं त्या चौकशीला सामोरं जावं. ते आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आज पुन्हा एकदा तृप्ती देसाई ज्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत त्यांनी स्फोटक विधानं केलेली आहेत. कॅप्टन अशोक खरात याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने चक्क आत्महत्या केलेली आहे, त्याबद्दल खुलासा केलेला आहे. नीलम गोरे यांच्या बाबतीत खुलासा केलेला आहे आणि हे प्रकरण सर्वात पहिल्यांदा तृप्ती देसाईंकडे आलं होतं आणि त्यांनी सगळ्या या सिस्टीमच्या द्वारे कॅप्टन अशोक खरात याला कसा चाप लावला याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.